मंत्री अब्दुल सत्तारांविरोधातल्या तक्रारी संदर्भात गृह खात्याच्या प्रधान सचिवांनी 8 आठवड्यात निर्णय घ्यावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले। सत्तारांविरोधात शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा आरोप झाला होता। या प्रकरणी सीआयडी चौकशी झाली। सामाजिक सभागृह बांधणीसाठीचा निधी सत्तारांनी त्यांच्या खासगी शाळेच्या खोल्या बांधण्यासाठी केला असा अहवाल सीआयडीने दिला होता। या प्रकरणी हायकोर्टाने कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। अब्दुल सत्तार भाजपा सोबत गेल्यामुळे सदर प्रकरणामध्ये कारवाई थांबवण्यात आली। तक्रारदार यांनी सातत्याने त्याच्यामध्ये पाठपुरावा केला, परंतु त्यांना यश आले नाही। त्यानंतर जो तक्रारदार व मी दोघांनी मिळून सदर प्रकरणामध्ये पाठपुरावा केला व माहिती अधिकार अंतर्गत आम्ही कागदपत्रे संकलित केली। सदर कागदपत्रानुसार आम्ही माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली। त्यानुसार माननीय न्यायालयाने काल सदर प्रकरणामध्ये 2 महिन्याच्या आत कारवाई करण्याचे आदेश दिले।